जय श्रीकृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर टिफिनसाठी झटपट अशी आपण मसूरची डाळ बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे 1 वाटी मसूरची डाळ धुवून घेतलेली आहे आणि 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तसेच मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक. तसेच थोडं 4-5 लसणाच्या पाकळ्या क्रश करून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तर ही जी भाजी आहे ना, खूपच आरोग्यदायी आहे. कॅल्शियम आणि आपले जे लोह कमी असेल तर त्यासाठी ही डाळ खूपच उपयुक्त आहे. तर आता तेलामध्ये आपण पहिली मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान तडतड करत आले की जिरे पण टाकून घेऊ. तर सकाळी भाजीला काही नसेल तर ही झटपट अशी रेसिपी होणारी आहे आणि चवीला एकदम भन्नाट लागते आणि चपातीबरोबर गरम गरम तुम्ही खाऊ शकता किंवा टिफिनला दिली तरी पण खूपच सुंदर लागते. थोडीशी ओलसर करायची. डाळ आहे ना, थोडीशी मसूरची डाळ जी आहे ती धुतल्यानंतर थोडा वेळ तशीच भिजू द्यायची. त्यामुळे पटकन शिजते. तशी मसूरची डाळ ही शिजायला लगेच शिजते, जराही वेळ लागत नाही. तर आता जिरे मोहरी छान तडतड केली आहे. त्याच्यामध्ये आपण लसूण पण टाकून घेतलं आहे आणि त्याबरोबरच कांदा पण टाकून घेतलेला आहे. कांदा पण छान तेलावरती परतू द्यायचा, लालसर गोल्डन कलरवरती परतून घ्यायचा. कांदा छान परतल्यामुळे भाजीची चव खूप छान लागते. तर आता हे छान आपण परतून घेऊया. तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे. नक्कीच तुम्ही करून पहा. हिरवी मिरची वाटून पण टाकली तरी छान होते किंवा काळ्या मसाल्याची पण चांगली होते. तर मी इथे फक्त लाल मसाला वापरणार आहे. आता कांदा छान परतला आहे, त्याच्यावरती आपण टोमॅटो पण टाकून घेतलेत. आता कांदा आणि टोमॅटो नरम होण्यासाठी आपण याच्यावरतीच मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यामुळे काय पटकन नरम होतं. आणि जेव्हा आपण काळा मसाल्याची करतो ना भाजी, मसूरची डाळ, तेव्हा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि टोमॅटोचा वापर नाही करायचा. तर खूप छान लागते ती पण भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने. तुम्ही रस्सावाली पण करू शकता. तर कलरची लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तसेच ही तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे 1 चमचा. दोन्ही 1-1 चमचा टाकलेली आहे. हळद टाकली आहे. आता याच्यावरतीच आपण आता हे लाल मिरची पावडरची करत आहे, त्यामुळे आपण थोडी धना पावडर आणि जिरा पावडर पण टाकून घेणार. त्यामुळे भाजीची चव अगदी अप्रतिम लागते. वा सुंदर, किती छान कलर आलाय बघा. आता ही थोडीशी जिरा पावडर, तसे आपण जिरे फोडणीला टाकलेलेच आहे, इथे आपण पावडरचा वापर करतोय. आणि थोडीशी धना पावडर. वा सुंदर. आता ह्या तेलामध्येच आपण जी भिजवून ठेवलेली मसूरची डाळ आहे, आता आपण ही भिजवून ठेवलेली मसूरची डाळ सगळी टाकून घेऊया आणि या तेलावरती डाळ पण परतून घ्यायची. अशी परतल्यामुळे डाळीची चव खूप छान लागते. तुम्ही चपातीबरोबर गरमागरम खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर पण, ज्वारीच्या भाकरीबरोबर पण खूप सुंदर लागते. पातळ अशी ज्वारीची भाकरी करायची, त्याच्याबरोबर खूप छान लागते.
तर आता थोडीशी वाफ काढून घेऊया. कोथिंबीर पण टाकलेली आहे. शिजताना पण टाकायची आणि नंतर पण आपण टाकणार आहोत. तर बाजूला मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे, तर याच्यावरती गरम पाणीच टाकायचं. आता छान परतून झालेली आहे. अशा पद्धतीने परतून घ्यायची. आता हे गरम पाणी टाकून घेऊया. तशी डाळ भिजलेलीच आहे. थोडंसं पाणी टाकलं तरी पटकन शिजली जाते. आता याच्यावरती छान झाकण ठेवून आपण शिजू देऊया. तुम्हाला अर्धी कच्ची डाळ आवडत असेल तर तशी शिजवायची, म्हणजे पाण्याचा कमी वापर करायचा. मला जरा जास्त शिजलेली हवी आहे, म्हणूनसाठी मी जरा पाणी थोडंसं जास्त टाकलेलं आहे, 2 वाट्या. तशा पद्धतीने छान मिक्स करून परत त्याच्यावरती झाकण ठेवलं. तर आता ऑलमोस्ट ही झालेली आहे. थोडीशी अशी ओलसरच मी ठेवणार आहे. तर छान शिजत आलेली आहे. आता याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. वा, सुंदर. तर आपली ही गरमागरम अशी डाळ तयार आहे खाण्यासाठी किंवा टिफिनसाठी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.